फक्त हे पिल्लांची जेवढी साईज आहे ना 2 mm चा गॅप आहे खाली. त्यांना पिल्लू दिलं का पिल्लं खाली पडतात. ही बघा मागे पिल्लं दिलेली तुम्हाला दिसतील याच्यामध्ये. बॅक साईडला ती बघा छोटी छोटी पिल्लं ती बघा बॉटमला. ती बघा तर ती पिल्लं परत आतमध्ये जाऊन त्यांनी खाऊ नये म्हणून ते तसे यांना ठेवलेलं. पिल्लं देऊन झालं की त्यांना परत मोठ्या टँकमध्ये ते शिफ्ट केलं जातं. जनरली आहे बघा ही जी फिमेल आहे ना तिचं पोट असं एकदम पूर्ण फुगलेलं आहे. ही अजून हिने पिल्लं दिली नाहीत पण हिच्या बाजूला ही बघा हिचं पोट एकदम चपटं झालं. म्हणजे हिचं पिल्लं देऊन झाली. आता हे सकाळ संध्याकाळ आम्ही चेक करतो. ज्यांनी पिल्लं दिले ते त्याच्यात टाकतो. परत नवीन कोण लोडेड असतील तर फिमेल परत त्याच्यात टाकल्या जातात असं. आणि मग ह्याच्यात पिल्लं जमा झाली त्यामुळे अशी मोठ्या टँकमध्ये ते शिफ्ट केली जातात. जनरली एक मासा 100 ते 150 पिल्लं देतो आणि यांची सायकल आहे 15 दिवसानंतर रिपीट. इकडे पण खुर्ची घेतो ना. आले सगळे. हां साई काका कुठे तिकडेच राहिले का. सगळ्यांनी आतमध्ये या. तुम्हाला घरी जायला उशीर होईल. मला काय नाही माझं घर इकडेच आहे. मगाशी जसं आपलं अंडी देणारे मासे पिल्लं देणारे मासे तर पिल्लं देणाऱ्या माशांमध्ये ज्या व्हरायटी येतात लाईव्ह बेररमध्ये गप्पी मासे येतात, सॉफ्टेल येतात, ट्रेंजलिंग येतात. तर हे जे मासे आहेत ट्रेंजलिंग रेड मोली बोलतात. ॲक्च्युली त्यांचं नाव आहे रेड सोड टेल. त्याला ट्रेंजलिंगही बोलतात, रेड सोडटेलही बोलतात, रेड मोली काही जण बोलतात. म्हणजे प्रत्येक आता त्याचा भाषेचा आपण पण शोध त्याचा नावं वेगळी वेगळी बरेच झालेली आहेत. पण ॲक्च्युली त्याला रेड सॉफ्टेल हे त्याचं टेक्निकल नाव आहे सायंटिफिक असं. तर हे जे पिल्लं देतात ह्यांची सायकल असते 22 दिवसात ते 25 दिवसात ॲज पर क्लायमेटिकल कंडिशन. थंडीच्या दिवसात थोडी सायकल त्यांची वाढते लेट. थंडीच्या दिवसामध्ये 30 दिवस 28 ते 30 दिवसपर्यंत पण जाते पण 30 दिवसाच्या पुढे जात नाही. तेवढ्या टायमिंगमध्ये पिल्लं देणार म्हणजे देणारच. हा मासा रिपीट अंडीतनं पिल्लं दिल्यापासून ते 6 महिन्यानंतर तो परत रिप्रोडक्टिव्हला येतो. 6 महिन्यानंतर. आणि 6 महिन्यानंतर जेव्हा रिप्रोडक्टिव्हला येतो तेव्हा परत तो पुढचे 1 वर्ष कमीत कमी तुम्हाला 25-30 दिवसाच्या सायकलमध्ये पिल्लं देणार. त्याच्यानंतर जसं त्याचं एज होत जातं तर त्या एजमध्ये जसं होतं 1 वर्षानंतर मग तो 45 दिवसात 40 दिवसात पिल्लं देतो. त्याच्यानंतर आणखीन एखाद वर्ष एज झालं जर मासा तुमच्याकडे स्टेबल राहिला असेल तर तो तुम्हाला 2 महिन्यात किंवा 2.5 महिन्यात कधीतरी अचानक पिल्लं देतो असं. पण कमर्शियल लेवलवर तुम्हाला जर करायचं आहे तर 1 वर्ष तुम्ही प्रोडक्शन घेऊन परत नवीन स्टॉक ठेवून तुम्हाला कंटिन्यू तसं वर्किंग करावं लागेल. ह्याच्यामध्ये जी जसं लोडेड होतात त्या फिमेल अशा ट्रॅपमध्ये काढल्या जातात काचेच्या. आणि ह्याच्यातनं ह्या ट्रॅपला खाली 2 mm थिकनेस एवढाच गॅप आहे. त्या गॅप जे पिल्लू दिलं जातं ते खाली पडलं जातं. जनरली कसं आहे हे स्वतःची पिल्लं खातात तर ते खाऊ नये म्हणून मग त्यांना असं पिल्लं बाजूला येतात आणि हे आतमध्येच जातात. परत पिल्लू आतमध्ये जात नाही. तर आणि पिल्लं देऊन झालं की हा मासा काढून परत ज्या होत्या त्या टँकमध्ये टाकला जातो. परत दुसऱ्या टँकमधलं जर लोडेड मासा आहे तर इथे टाकला जातो. तर अशा प्रकारे याचं प्रोडक्शन केलं जातं. ही एक पद्धत. हे काचेंचे ट्रॅप हे सगळं पूर्वी आमचं हे ॲक्च्युली जुन्या 2000 सालचे आहे. म्हणजे त्या टेलिफोनचा जेव्हा जमाना होता त्या टाईपची टेक्निक आहे. पण आता वेगळी टेक्निक आलेली आहे. काही प्रमाणे केज लावला जातो. तर तिकडे ते निरंजन सर आहेत तर तिथे गप्पी आणि त्याला केज लावलेलं आहे. त्या केजमध्ये मेल फिमेल एकत्र ठेवले जातात आणि पिल्लं बाजूला जी दिली जातात ती बाहेर येतात. तुम्हाला पिल्लंही त्याच्यामध्ये दिसतील गप्पीची. ही एक आता नवीन कमर्शियल वेने आलेली टेक्निक आहे. म्हणजे ह्याच्यात कसं आहे प्रत्येक रोज मासा काढायचा आहे. पिल्लं दिली की त्याला बाजूला काढायचं आहे. त्याच्यात तुम्हाला फक्त कसं आहे केज आहे. 1 महिन्याने केज उचलायचा दुसऱ्या टँकमध्ये ठेवायचा. हां 1 महिना. हां रामाजोजी का ओके कवर करू आपण तो पण. हां आणि जेव्हा आणखीन एक ह्याच्यामध्ये वेगळी टेक्निक आलेली आहे. जे प्लास्टिकचे टोपले असतात त्या टोपली पाण्यामध्ये ती फ्लोट होते. त्याच्यात 1-2 मासे ते लोडेड फिमेल ठेवायच्या. वर आणखीन एक टोपली ठेवायची बांधायची आणि फ्लोट करत ठेवायची.
एकदम इझी वे, 20 रुपयात काम होतं. हा ट्रॅप बनवायला गेला तर तुम्हाला कमीत कमी 500 ते 1000 रुपये येणार. आणि तो बनवणार बोलला काच अशी कापायला पाहिजे आणि ॲक्युरेसीमध्ये देणार नाही. हे एक केज ट्रॅप बनवायला कमीत कमी 5 दिवस लागतात. त्याच्यात कोण लक्ष देत नाही. तर हे इझी वे आहे. ते केजचा कपडा वगैरे तर तुम्ही कुठूनही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतो. त्याच्याने तुम्ही ते स्क्वेअर बनवून तर करू शकता. इझी आहे. आता ह्या रूममध्ये आपण पाणी चेंजिंगचं बघणार आहोत. वॉटर चेंजिंग. निरंजन सर तुम्ही इकडे या. मी ह्या टँकमधलं पाणी चेंजचं तुम्हाला दाखवतोय. पाणी कसं चेंज केलं जातं ते. पाणी चेंजिंग कधी कोणी ॲक्वेरियमचं केलंय? कसं करतात त्या माहिती आहे? त्या पाईपाने जर पाणी काढायचं तर कसं काढता येतं माहिती आहे? सक्शन करायचं नाही. असं आपण पाईप तोंडात घेऊन ओढणार नाही. जर करायचं नसेल जमत तरी डायरेक्ट पाईप तोंडात घ्यायचा नाही. ह्याच्यात काय बॅक्टेरिया असेल का असेल, तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. ह्याच्यासाठी ह्याला अशा पद्धतीत कव्हर करू शकता तुम्ही आणि ओढू शकता. होऊ शकतं हा एक. पण हे पण अवॉइड करा. पाईप जर तुम्हाला पाणी काढायचं असेल तर पाईप असा फोल्ड करायचा. हा एवढा फोल्ड करून ह्या पाईपात पाणी भरून घ्यायचं. ग्रॅव्हिटी झालं. हा पाईपमध्ये पाणी दिसतंय तुम्हाला? दिसतंय? हा हाताने बंद करायचा. हा ह्याच्यात टाकायचा, बंदच ठेवायचा आणि हात खाली सोडून पाणी सोडायचं. पाणी चालू झालं का? चालू झालंय. झालं. टँकमध्ये जो पाण्यामध्ये कचरा असतो इकडेच उभं नाही राहायचं आहे. आपल्याला स्टार्ट टू एंड बॉटम क्लीन करायचं आहे. बॉटममध्ये जी पण डस्ट पार्टिकल, लाईट पार्टिकल ते सेटल झाले ते काढायचे आहेत. तर अशा प्रकारे हा बोट आणि ही 2 बोटं पाण्याचं प्रेशर क्रिएट होऊन जातो आणि ह्याच्याने ही 2 बोटं खालच्या काचेवर घासत. एक जास्तही ताकद नाही लावायची नाही तर टँकची काच फुटेल. लिमिटेड प्रेशर देऊन हे अशा प्रकारे पाणी सगळं डस्ट वगैरे सगळी अशी क्लीन करायची. आता हे करत असताना मासे सगळे पुढे कोपऱ्यात गेलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आता एकदम कॉर्नरमध्ये गेले कधी मासे पाईपात येण्याची शक्यता असते. तर इकडे थांबून त्यांना सांगायचं मागे जा. हे बघा जाणार, मागे जा. हे बघा गेले मासे. इकडे फक्त काचेवर तर तुम्ही असं एका साईडला असं अप अँड डाऊन केलं ना असं तर मासे सगळे असं मारून हे केलं की मासे पळतात. हा बॉटम सगळा क्लीन झाला. हा क्लीन झाल्यानंतर कुठे कुठे जर कुठे डस्ट राहिली असेल तर ती काढून घ्यायची आणि काचेवरती फक्त हात फिरवायचा असा. पाईप काचेला मी टच करून ठेवला आहे. ह्याचा बेनिफिट असा आहे की तुम्ही वर ठेवला तर पाण्याचा प्रेशर जास्त असतो आणि मासेही जाऊ शकतात. ह्याच्यात ठेवलं की पाण्याचा प्रेशर कमी आहे म्हणजे त्या लेवलमध्येच पाणी तुमचं साफ होऊन कमी होणार आणि माशांना इम्पॅक्ट कुठेही होणार नाही. मासे कुठे टच होणार नाही. तर त्या माशाला असा पाईप लागून मासा मरू शकतो. किती लेवलमध्ये पाणी उतरलं? जेवढी मार्किंग केली त्या लेवलवरती आलं ना पाणी. तेवढी घाण काढायला काचेवर हात फिरवायला तेवढं आलं. एवढं झालं. आता पाणी भरायचं आहे. हां धन्यवाद. ऐश्वर्या काय रे? हां हां थांब जरा सांगतो. हां जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं की पाण्यामध्ये क्लोरीन असतं तर ते क्लोरीन चोक करण्यासाठी ते अँटी क्लोरीन वापरलं जातं. सोडियम थायसल्फेट याचे क्रिस्टल असतात. आता आम्ही हे सगळं टेस्ट केलेलं आहे आणि आम्हाला माहिती आहे की ह्याच्यात किती एवढ्या पाण्यात किती टाकायचं आहे. जनरली असे 4 क्रिस्टल आहेत. हे 4 क्रिस्टल आहेत. हे एवढं पाणी चेंज केलं ते 4 क्रिस्टल टाकले इनफ झाले. ऑलरेडी याच्यामध्ये 60% पाणी आहे आणि हे 4 क्रिस्टल पहिले टाकायचे पाणी भरायच्या अगोदर. त्याच्यानंतर नळ चालू करायचा.
एक मिनटं इकडे पुढे या, मला तर इथे चालू एक मिनटं. हां इथे मशीन आहे. आता ना आमच्या खाली पाणी पॉन्डमध्ये पाणी स्टोअर केलेलं आहे. ते पाणी याच्यामध्ये आपण भरायचं काम करतोय मशीनने. आता आपण ज्या प्रेशरमध्ये पाणी भरलं, मासे इकडे तिकडे फिरत होते, त्याचा यांच्यावर इम्पॅक्ट होतो की नाही होतो? हा कसा होतो? कसा होतो? एक सर्टन पिरियडसाठी होऊ शकतो. तुम्हाला जर कंटिन्युअस रनिंग करायला दिलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. पण तुम्हाला सांगितलं 1 तास पळायचा, 2 तास बसायचा, 1 तास पळायचा. तसं आहे, एवढ्या पाणी वॉटर चेंजिंगमध्ये टर्ब्युलन्स जो येतो तो मासा इम्पॅक्ट त्याचा सहन करू शकतो, पण सतत नाही. एक सिम्पल लॉजिक लावा तुम्ही की गावाला नदी ओढ्यामध्ये जे मासे आहेत, पाऊस खूप जोरात पडतोय, पाणी जोरात वाहतंय, मग तेव्हा माशांच्या पिल्लांचं काय होत असेल, माशांचं काय होत असेल? तेव्हा मासे कुठे असतात? हां, जे दगड मोठे मोठे दगड असतात त्याच्या खाली, जिथे फोर्स कमी केला असतो तिकडे असतात, किंवा उथळ पाण्यामध्ये येऊन असतात थांबलेले. तसं आहे, जसं इथे फोर्स क्रिएट झाला सगळे मासे तिकडे गेले, अपोजिट डायरेक्शनला गेले. वॉटर चेंजिंग होती, कोणाला काय प्रश्न आहे? मगाशी कोणतरी विचारलेला. हां विचारा सर. आता सर तुम्ही सोडियम थायोसल्फेटचे क्रिस्टल्स वापरले. हां, नॉर्मली माझ्याकडे फिश टँक होता, त्यावेळी डिक्लोरिनेशनचं जे लिक्विड होतं ते मग डायरेक्टली लिक्विड फॉर्ममध्ये द्यायचे. आता कमर्शियल लेवलचं बोलायचं झालं तर हे 200 रुपये किलोने मिळतं. 200 रुपये किलोने जे मिळतं त्याच्यात हे लोक लिक्विड सोल्युशन बनवतात आणि त्या बॉटलिंग लेबलिंग करून सगळं ते मार्केटमध्ये फिनिश प्रोडक्ट करून विकलं जातं. म्हणजे 200 लिटर पाण्याला 100 लिटर म्हणून. हां आलं उत्तर. हां हेच आप जब भी नया पानी भरते हो उसमें मच्छी है नहीं है, पहले डाल के रखो और पानी भरो. मच्छी अंदर है तो तभी भी डालो, नहीं है तो भी डालो. अगर समझो एक्वेरियम में आपने इसमें क्रिस्टल डाला ही नहीं है, पानी भर दिया और आपके भाई ने लेके मच्छी छोड़ दिया, आप तो कॉलेज में, आपको मोबाइल अलाउड नहीं है, आप कॉलेज से बाहर जाने तक मच्छी आपका मरा रहेगा. इसके लिए कभी भी पानी के साथ खेलना है कि पहले आपको पानी न्यूट्रल करके लेना है, एंटी क्लोरीन डाल के उसको डिक्लोरीनेट करके लेना जरूरी है. कभी भी पानी किधर भी रखो, जब हम ये टाँकी में भी पानी भरते हैं तो भरने के पहले इसमें I4 डाल देते हैं, सोडियम थाइक्लोरेट, उसके बाद ही पानी चढ़ाते हैं. कौन सा? वो हमारे नीचे पॉन्ड है, पॉन्ड में स्टोर होता है और वहाँ से हम लोग लिफ्ट करते हैं मोटर से. ट्रीटेड इधर हो गया, वहाँ पे नहीं होता है. हाँ ये नहीं होत, काही होत नाही. मिळून काका नॉर्मली ॲक्वेरियम ट्रेडवाले बोलतात की थोडंसं मीठ टाकायला पाण्यामध्ये, त्याचं कारण काय? मीठ टाकण्याचे पर्पज काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं आहे की तो पहिला आपल्याला समजायला पाहिजे. ॲक्वेरियम शॉपवाले सांगतात 2 मुट्ठी नमक डालो. तुमची प्लांटेड टँक असेल, तुम्ही 2 नमक टाकलं, तुमचे प्लांट सगळे मेले. माशांना मीठ का टाकलं जातं? अँटीबायोटिक्सचं काम करतं. पण माशांना जेव्हा तुम्ही नवीन टाकता, शॉपमधनं घेतले, तुम्ही नेटमध्ये पकडता, त्यांच्या अंगावरती रॅशेस येतात. नेटमध्ये पकडला मासा तडफडतो आणि तुम्ही ते टाकता. मासा सोडल्यानंतर तुम्ही मीठही टाकता. मासा जेव्हा नवीन तुम्ही इंट्रोड्यूस टँकमध्ये केला की त्यावेळी तो मासा पहिल्या बॉटमला जाऊन बसतो आणि तुम्ही त्याच्यात मीठ टाकता. तर मीठ टाकल्यानंतर काय होतं, इथे असं एक लेअर जमा होतो, ते डिझॉल्व व्हायला टाईम लागतो. तो पहिला पाण्याच्या वेव्हसारखं तुम्हाला दिसेल असं एवढा तो लेअर असतो आणि मासा त्यात बसतो आणि गॅप्सिम करतो. ते पाणी तोंडातनं घेऊन, माशाची जनरली कसं तोंडात पाणी घेणं कल्ल्यावाटे बाहेर सोडतो, गिल्समध्ये जे ऑक्सिजन आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतो. तर ते जे करत असताना मिठाचं प्रमाण त्याच्या तोंडात जातं, गिल्सवर ते इम्पॅक्ट करतं आणि नवीन जागेमध्ये असलं तो घाबरला असतो, इकडे तिकडे पळतो.
ॲक्च्युली त्याला त्रास होतो, त्याच्या अंगावरती ते स्क्रॅचेस. आपल्याला थोडं खरचटलं असेल, आपण मीठ लावलं तर आपल्याला किती रिलॅक्स वाटतं ना रिलॅक्स. हां, मग तो मासा आहे आपल्यापेक्षा 100 पटीने सेन्सिटिव्ह त्याची स्किन आहे. 100 पटीने ती स्किन त्याची सेन्सिटिव्ह आहे. मग त्याला किती, मग त्याच्यानंतर मासे तुमचे खरे आजारी होतात. त्याची बॉडीवरती जनरली माशाच्या बॉडीवरती एक स्लाईम असते, स्किनच्यावर स्लाईम असते की ती पाण्याला रिफ्लेक्ट करून त्याला पुढे जायला, आणि ती त्याचं सगळं काम करते. म्हणजे पाण्यातल्या बॅक्टेरियापासून सगळं वाचवण्याचं सगळं काम करते. जेव्हा मासा आजारी पडतो तेव्हा जास्तीत पहिलं स्लाईम तयार करतो बॉडीवरती, आणि ती स्लाईम निघत असते. मच्छी मार्केटमध्ये मच्छीचा जो वास येतो ना, ते स्लाईमच असते. हो, तो वास येतो तो. तर त्या स्लाईमचा इम्पॅक्ट, स्लाईम जळून जाते. आतमध्ये जखम असते त्याला पण मिठाचं प्रमाण जास्त लागल्यामुळे तिला इम्पॅक्ट होतो आणि माशांना फंगस लागला जातो आणि 2 दिवसात 3 दिवसात मासे मेले जातात. ती ट्रीटमेंट तुम्हाला 4 दिवसानंतर करायची असते. जनरली 4 दिवसानंतर तुम्हाला ती ट्रीटमेंट करायची आहे. मासा आणला ठेवला तेव्हा तुम्हाला अँटीबायोटिक टाकायचे आहे. कुठलं टेरामायसिन टाका, मिथिलिन ब्लू टाका, ॲक्वाफ्लेविन टाका, हीटर लावून टेम्परेचर करा. 3 ते 4 दिवसांनी तुम्हाला पाहिजे तुम्ही मीठ टाका, पण इमिजिएट टाकायचं नाही आहे. तिकडे आपण एक मासा आहे रामारोजी, त्यांनी अंडी दिलेली आहेत. मेल फिमेल त्याच्यामध्ये आयडेंटिफाय कोणाला करता येतं तर करा. हां, कसं केलं तुम्ही आइडेंटिफाई, कशावरून केलं? हाँ, तो मेल फीमेल दोनों भी है. उसमें जो पीछे वाला जो बड़ा साइज का वो मेल है और उसके सर के ऊपर ना टेंटिकल है 2, देखो. हाँ, वो मेल में आता है. हाँ, ये पहला उसका साइन है. दूसरा साइन है मेल का जो गिल्स है, वो गिल्स पे ब्लू कलर जो है उसका ब्लू कलर ज़्यादा है. हाँ, और तीसरा है जो मेल है ना, उसका पीछे का फिन है ना, डोर्सल फिन, उसका पीछे पॉइंट आया हुआ है ज़्यादा लंबा, वो फिन थोड़ा बड़ा है. फीमेल का थोड़ा शॉर्ट है. ये तीसरा उसका सिंबल है. और चौथा बॉडी शेप, बॉडी स्ट्रक्चर, मेल थोड़ा ब्रॉड है, फीमेल का बेली थोड़ा बल्जी है. जब अंडे देते हो तो उनका मेल और फीमेल, फीमेल एग्स लगाती है और मेल उसको फर्टाइल करता है. उसके ऊपर उसका जो स्पर्म है वो डाल के उसको हैचिंग करता है. उसके बाद ही वो हैच होंगे. अगर फीमेल मेल नहीं रहेगा तो भी फीमेल एवरी 15 दिन के बाद अंडे देंगी, लेकिन उसमें बच्चा नहीं होएगा अगर मेल नहीं रहेगा तो. लेकिन मेल उसको जब तक फर्टाइल नहीं करता तब तक हर मच्छी का अलग अलग ऐसा है. रामारोजी, रेमीरेजी, रामारोजी, रामाराव, ऐसा कुछ भी पब्लिक कुछ भी नाम लेते, उसका एक्चुअली नाम रेमीरेजी. हाँ, आप स्कैन करेंगे, गूगल स्कैन भी, लेंस में भी करेंगे, फोटो निकाल के उसको डिटेल्स आपको आ जाएगा.